नमस्कार मंडळी, मी शैला कुंभार आज परत एक गोष्ट घेऊन आली आहे एका कुंभाराची. तर मी स्वतः कुंभार असल्याने मला कुंभाराची गोष्ट सांगताना अभिमान वाटत आहे, कारण ना साक्षात भगवान कृष्ण आणि कुंभाराची गोष्ट आहे. तर व्हिडिओ जरूर पूर्ण बघा. तर ना गोकुळनगरी एक कुंभार असतो, तर तो काम करत करत 24 तास फक्त देव स्मरण करत असतो, नामस्मरण. भगवते वासुदेवाय, भगवते वासुदेवाय असं नामस्मरण करायची सवय असते त्याला. तर त्याची बायको काय म्हणते, कुंभाराची बायको, फक्त तू नामस्मरण करून काय होणार? तुम्ही कधी देवाला जात नाही, तीर्थस्थळी जात नाही किंवा घरातही देवपूजा करत नाही. फक्त नामस्मरणाने काय होते आणि ते तरी कशाला करता, असं कुंभाराची बायको त्याला म्हणते. तर तो तिला सांगतो की नामस्मरणामध्ये कोणती शक्ती आहे ते तुला माहीत नाही. मला विश्वास आहे, माझा देव मला यातून मुक्त करेल, म्हणून मी नामस्मरण करत असतो, असं बायकोला सांगतो. मग तेवढ्यातच काय होते की कृष्ण ना चोरून लोणी खातो, तर यशोमाता काठीने त्याला पाठ लागते मारायला. तर आता आई यशोमाता काठीने मारेल म्हणून कृष्ण पळत पळत घरातून बाहेर येतो. बाहेर पळून येऊन ना कुंभारांच्या घरात येऊन लपून बसतो. मग यशोमाता त्याला हुडकत असते. मग कुंभारांच्या घरात आल्यानंतर ना कुंभारला म्हणतो की मला कुठंतरी लपव, आणि आई काठी घेऊन पाठ लागले तर मला लपव, असं कृष्ण म्हणतो. म्हटल्यानंतर कुंभार काय करतो, मोठं गाडगं घेतो आणि त्याच्या खाली कृष्णाला लपवतो. मग त्यानंतर यशोमाता कुंभाराच्या घरात येते. तर माझा कृष्ण आलाय का? तर तो पळत इकडेच येत होता, तर तुमच्यात आहे का असं विचारते. विचारल्यानंतर कुंभाराची बायको सांगत असते, तेवढ्यातच कुंभार तिला अडवतो. अडवल्यानंतर ती सांगायची बंद होते. तर यशोमाता इथे नाही असं कुंभार यशोमाताला सांगतो, कृष्ण आमच्यात आलेला नाही म्हणताना यशोमाता परतून जाते. मग त्यानंतर कृष्ण ना कुंभारला म्हणतो की आई गेली का? हो, आई गेले म्हणून कुंभार सांगतो. तर मग आता मला बाहेर काढ, असं कृष्ण सांगतो. तर कुंभार म्हणतो, मी कृष्णा तुला बाहेर काढतो, पण मला 84 योनीतून तू मुक्त कर, मग मी तुला गाडग्याखालून मुक्त करतो, असं कुंभार कृष्णाला म्हणतो. तर ना हा मी मुक्त करतो, पण मलाही बाहेर काढ, असं कृष्ण म्हणतो. म्हटल्यानंतर ना असं नाही, मला वचन दे की मी 84 लाख योनीतून तुला मुक्त केलं म्हणून, तरच मी तुला बाहेर काढेन. तर मी वचन द्यायला तयार आहे, असं कृष्ण म्हणतो. तर मला एकट्यालाच नाही, तर पूर्ण आमच्या कुंभार परिवाराला तुला मुक्त केलं पाहिजे, तरच मी तुला बाहेर काढणार, असं तू मला वचन दिलं पाहिजेस. म्हटल्यानंतर कृष्ण ना आमच्या पूर्ण कुंभार परिवाराला त्यावेळी त्यांनी मुक्त केलेलं आहे 84 योनीच्या ह्याच्यातून. तर किती स्वाभिमानाचं गोष्ट आहे बघा. तर ना कुंभार वचन घेऊन कृष्णाला गाडग्यातून बाहेर काढतो आणि त्यांना जाऊ देतो. तर बायको म्हणते, तुम्ही मला का अडवलात आणि का सांगू दिलं नाही? तर ना तू म्हणायचीस ना नामस्मरणामध्ये काय आहे म्हणून. तर बघ, आज मी स्वतः इथं कृष्ण आल्यानंतर त्यांच्याकडून, देवाकडून मी वचन घेतलेलं आहे. तर बायको म्हणते, हो, तुमच्या नामस्मरणाला मानलंच पाहिजे आणि हे सत्य आहे, नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे, आता मी मानते, असं कुंभाराची बायको कुंभाराला म्हणते. तर कसं आहे की तो बायकोला सांगतो की कृष्ण गोवर्धन पर्वत उचललेला, एका बोटावर पर्वत उचललेला माणूस आहे, आणि तुला काय वाटते की गाडगं त्यांनी काढून बाहेर येऊ शकलं नसतं का? तर ते का थांबले? तर माझ्या वचनासाठी थांबले, की मला त्यांनी मुक्ती देणार होते म्हणून त्या गाडग्याखाली थांबले. तर माझं जे भक्ती होती ना, भक्ती इथं त्यांना ओढून आणलं होतं. मला माझं मोठंपणा दाखवायचं नाही आहे, पण
देवाचं आणि माझं दर्शन घडून आलं होतं म्हणून ते इथंपर्यंत आले आणि मला त्यांनी मुक्त केले, असं कुंभार बायकोला सांगतो. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंटमध्ये सांगा. माझी ID फॉलो करा, चॅनल अशाच गोष्टी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा प्लीज. तर ना, देवाची भक्ती फार मोठी आहे या कहाणीच्या मागचं उद्देश.